श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. सर्वप्रथम 9 एप्रिल 2024 रोजी येणारा गुढीपाडवा नूतन वर्षाचा प्रथम दिवस याच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देते. आणि याचबरोबर 10 एप्रिल रोजी आपल्या सर्वांचे आराध्य दैवत स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन याच्यासुद्धा मंगलमय अशा शुभेच्छा देऊन आजच्या या महत्त्वपूर्ण माहितीला सुरुवात करते. आजचा हा व्हिडिओ अतिशय खास आहे तुमच्यासाठी, त्यामुळे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच जास्तीत जास्त शेअर करावा अशी मी आपणास विनंती करते. लग्न स्थानावरून आपण व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार करतो. लग्नेश गुरुदेव हे पंचम स्थानामध्ये बुधयुक्त आहेत. गुरु महाराजांची नवम दृष्टी ही लग्नस्थानावर येत आहे. अतिशय शुभयोग म्हणता येईल आणि यामुळे तुम्हाला नवनवीन कामाच्या संधी प्राप्त करून देणं आणि व्यक्तिमत्व उंचावणं असे शुभ संकेत या संपूर्ण एप्रिल महिन्यात आहेत. याबरोबरच शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला तर कलात्मक शिक्षण आणि त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या वर्गाला हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारी करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना उत्तम म्हणता येईल. कारण रविदेव हे 14 एप्रिल नंतर तुमच्या पंचम स्थानामध्ये मेष राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील. तदनंतर तुम्हाला शिक्षणामध्ये उत्तम उल्हास, आनंद आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मदत करतील. अर्थात शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. 1ली ते 12वी पर्यंतचा जो वर्ग आहे, ज्यांना आता सुट्ट्या लागल्या आहेत आणि शालेय जीवनातील सुट्ट्यांमध्ये काही कलात्मक कोर्सेस करायची इच्छा आहे, तर अशांसाठी गायन, वादन, नृत्य किंवा मैदानी खेळ या संदर्भातील प्रशिक्षण घेण्यासाठी धनुराशीच्या जातकांना अतिशय उत्तम कालावधी 14 एप्रिल नंतर दिसून येत आहे. याबरोबरच पराक्रम, परिश्रम या दृष्टीने विचार केला असता परिश्रम स्थानाचे मालक शनी महाराज हे मंगळयुक्त आहेत. त्यामुळे या महिन्यात थोडीशी धावपळ होऊ शकते, कामाची गती वाढवावी लागू शकते आणि त्याबरोबरच आनंद, कीर्ती, प्रसिद्धी प्राप्त करून देण्यासाठी शनी महाराज हे तुम्हाला नक्कीच मदत करणार आहेत. याबरोबरच मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय लाभदायक आहे. आनंद वृद्धिंगत करून देणारा असा आहे. याबरोबर वाहन वास्तूच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर चतुर्थ स्थानामध्ये राहू देवांची उपस्थिती आणि शुक्रदेव हे मीन राशीतनं चतुर्थ स्थानातनं गोचर करत आहेत. त्यामुळे नवीन आधुनिक पद्धतीचं एखादं वाहन खरेदी करण्याचे योगसुद्धा या महिन्यात आहेत आणि वाहन वास्तूचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी हा महिना अतिशय उत्तम म्हणता येईल. आपण संतती सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर हा महिना मध्यम स्वरूपात दिसून येतो. येणाऱ्या 14 एप्रिल नंतरचा कालावधी उत्तमरित्या आहे. संतती सौख्याच्या दृष्टीने किंवा संतती संदर्भातील काळजी, चिंता ही तुम्हाला या महिन्यात जी काही जाणवणार आहे 14 एप्रिलपर्यंत, त्यानंतर मात्र उत्तम कालावधी संतती सौख्य प्राप्त करून देण्यासाठी उत्तम म्हणता येईल. याबरोबरच या स्थानावरून आपण प्रेम प्रणय पाहतो. प्रेम प्रणयाच्या दृष्टीने विचार केला तर भावना अनावर होणं, एखाद्या गोष्टीबद्दल जास्त चिंता, काळजी वाटणं, आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीच्या करिअरविषयी किंवा आरोग्याविषयी विशेष काळजी वाटणं असे काहीसे कुयोग येऊ शकतात या महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यामध्ये. दुसऱ्या पंधरवड्यापासून मात्र अतिशय उत्तम कालावधी तुमच्यासाठी म्हणता येईल. तुमचं रिलेशन अगदी उत्तम ठेवण्यासाठी सुद्धा 15 एप्रिल नंतर पुढील कालावधी उत्तम म्हणता येईल. जोडीदाराचं सौख्य सप्तम स्थानावरनं पाहिलं जातं. या स्थानाचे अधिपती बुधदेव जे पंचम स्थानातनं गोचर करत आहेत. अर्थात या महिन्यामध्ये जोडीदाराची साथ सोबत तुम्हाला उत्तमरित्या प्राप्त होणार आहे. किरकोळ प्रमाणात एखाद्या विषयावरती संवादातनं वादाकडे विषय जाऊ शकतो, त्यामुळे नक्कीच काळजी घ्या. पण मोठ्या प्रमाणातील हे कुयोग नाहीत. अष्टमस्थानाकडे वळूयात. अष्टमस्थानावरती कोणत्याही पापग्रहांच्या दृष्ट्या नाहीत. राहू देवांची सोडली तर कुठल्याही पापग्रहांची दृष्टी नाही. त्यामुळे या महिन्यात अचानक लाभप्राप्तीचे शुभ संकेत आहेत. एखादं महत्त्वपूर्ण कार्य, एखादं प्रोजेक्ट हाती लागू शकतं आणि त्यातनं तुमचा उत्कर्ष होऊ शकतो असे शुभ संकेत आहेत. भाग्योदयाच्या दृष्टीने विचार केला तर 14 एप्रिल नंतर तुमचं भाग्य उजळणार आहे. नवनवीन संधी प्राप्त होणार आहेत. यशाची दारे उघडी होणार आहेत असं म्हणायला हरकत नाही. नवीन नोकरीच्या शोधामध्ये असणाऱ्या वर्गाला त्या संधीचं सोनं करून घेण्यासाठीचा उत्तम कालावधी 15 एप्रिल नंतर दिसून येत आहे. आर्थिक लाभाच्या बाबतीमध्ये तुम्हाला विचार केला तर उत्तम प्रकारचा लाभ प्राप्त होणार आहे उद्योग व्यवसायातनं आणि नवीन नोकरीच्या माध्यमातनं. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर रबर क्षेत्रामध्ये व्यावसायिक वर्गाला, तसेच इलेक्ट्रिकल्स वस्तूंमधील व्यावसायिक वर्गाला हा महिना अतिशय उत्तम जाणार आहे. व्यवसायामध्ये वृद्धिंगत झालेला दिसून येणार आहे. हॉटेल व्यावसायिकांसाठी सुद्धा हा महिना उत्तम म्हणता येईल.
खर्चाच्या दृष्टीने विचार केला तर खर्चस्थानाचे अधिपती मंगळदेव हे पराक्रम स्थानातनं शनियुक्त गोचर करत आहेत. त्यामुळे 24 एप्रिलपर्यंत थोड्याफार प्रमाणामध्ये खर्चही होऊ शकतात. फिरण्यासाठी पर्यटनासाठी खर्च होण्याचे योग मोठ्या प्रमाणात या महिन्याच्या 14 एप्रिल ते 24 एप्रिलपर्यंत दिसून येत आहे. या महिनाभरामध्ये मंगळदेवांचं बळ प्राप्त व्हावं आणि खर्चावर नियंत्रण राहावं यासाठी गणपती स्तोत्र वाचन करायचं आहे. याचबरोबर या संपूर्ण महिनाभरात राहू देवांच्या कृपाछत्र छायेखालीनं तुम्हाला जायचं आहे. राहू देवांची सप्तमदृष्टी दशमस्थानावर येत आहे आणि तो कुयोग नष्ट होण्यासाठी किंवा त्याची तीव्रता कमी होण्यासाठी दत्त महाराजांची उपासना संपूर्ण महिनाभर करायची आहे. तर आज आपण धनु राशीच्या जातकांना एप्रिल 2024 हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे याबाबतची माहिती घेतली. तर आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्यावर मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते तर नक्की तुम्ही मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. पुन्हा भेटूयात अशाच माहितीसोबत. तोपर्यंत आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.